दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु झेंडूजी महाराज की, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु सखाराम महाराज, सब संतन की सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तार वन्दे वाणि विनायकौ। जन्मादसेतुन्वयादितरते चार्थेषु भिघ्नेश्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरया। तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां। वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा। सद्यो हृद्य हृदयतत्र कृतुभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्। निगमकल्पतरुर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रवसंयुतं। पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भविभावक। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी वांची। मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला। नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा। आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी। नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा। तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा। नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं। पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं। ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि। तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु। प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः। अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानं परमं गुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितम्। सहरहस्यं तदङ्गं च गृहानगथितं मया। हरि जो ओंकाराचा तरवरू स्वानंदाचा सागरू सत्यसंकल्प सर्वेश्वरू तो परात्परो स्वमुखी बोले। शास्त्रे व्युत्पत्ति
भक्ती व्याख्या जालिया वेदांत श्रवण त्यावरी उठी जे जानपण त्या नाव ज्ञान शास्त्रोक्त विषय वासने विन वृत्तीसी जे विवेक स्फुरण त्या नाव बोलिजे ज्ञान सत्य जान स्वयंभू. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची नित्याची प्रवचनाची चिंतनाची सेवा. कालपर्यंत आपण विचार करत आलो. ब्रह्मदेवालाची परिपूर्णता, ब्रह्मदेवाची जी जिज्ञासू अवस्था आहे ती पूर्ण परमात्म्याने ओळखलेली आहे. एखादा मुलगा जर हुशार असून पितृ आज्ञा पाळत असेल आणि बापाच्या मताप्रमाणे त्याने सर्व व्यवहाराचं ज्ञान प्राप्त केलं, व्यवहार सांभाळण्याकरता लायकीचा झाला. आता बापाला असा भरोसा झाला की आपला हातचा कारभार आज रोजी जरी मुलाच्या हाती तिजोरीची चावी दिली तरी आपला सर्व कारभार आपला मुलगा सांभाळू शकतो. असं बापाला कळाल्यानंतर त्या बापाला किती आनंद होत असेल, त्या मुलावर किती खुश असतो, किती प्रसन्न तो मुलगा असतो. त्याप्रमाणे ब्रह्मदेव परिपूर्ण झालेले आहेत. ब्रह्मदेवांची तपश्चर्येने अंतकरण शुद्धता झालेली आहे. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरता, भगवत दर्शनाकरता ज्या यथायोग्य अधिकाराची आणि पात्रतेची अत्यंत आवश्यकता आहे ती यथायोग्य पात्रता, अधिकार ब्रह्मदेवाच्या ठिकाणी प्राप्त झालेला ब्रह्मदेव अधिकार संपन्न, पात्रता योग्यतेचे झालेले आहेत, लायकीचे झालेले आहेत. आणि ते आपल्या मुलाची, ब्रह्मदेवाची लायकी, योग्यता, अधिकार पाहून भगवान प्रसन्न झाले. अधिकारी पूर्ण ब्रह्मज्ञाना तो मुमुक्ष माझे चिद्रत्न अधिकारी पूर्ण ब्रह्मज्ञाना. कोण? विकल्प शून्य ज्याचे मन वासना रहित निज भजन. ज्याचं अंतकरण विकल्प शून्य झालेलं आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये विकल्पाला वावच नाही, विकल्पाचा रिघच ज्याच्या अंतकरणामध्ये नाही, विकल्प ज्याच्या अंतकरणामध्ये प्रवेश करूच शकत नाही, असं निर्विकल्प शुद्ध काचेसारखं अंतकरण, शुद्ध ज्याचं पारदर्शी असं अंतकरण झालेलं आहे. आणि अंतकरणातील वासनांनी जणू घटस्फोट दिला. ज्ञानोबरांनी उदाहरण दिलं, आगी लागल्या रोखी देखोनी सैरा पडती पक्षी. ज्ञानोबर म्हणतात एखाद्या अरण्यामध्ये झाडाला अचानक आग लागावी आणि आग लागल्यानंतर त्या झाडावर असणारी अनेक पक्ष्यांची जी घरटी असतात, ती घरट्यामध्ये असलेली पक्षी झाडाला आग लागल्यानंतर त्या झाडावर किती वेळ थांबतात का? नाही. त्याप्रमाणे ज्ञानाग्नी, वैराग्याचा अग्नी ज्याच्या अंतकरणामध्ये प्रज्वलित झाला, वैराग्याचा अग्नी ज्याच्या अंतकरणामध्ये प्रज्वलित झालेला आहे आणि त्यामध्ये ज्ञानाग्नीचा वारा त्याला लागू पाहतोय, अशा वेळेस सोसाट्याचा असा वारा लागल्यानंतर त्या पुरुषाच्या अंतकरणातून विकार जात असे की ज्ञानोबर म्हणतात त्याच्या अंतकरणातले सर्वचे सर्व अंतकरणातले विकार काय होतात?
बाहेर निघून जातात. म्हणजे पक्षी जसे झाडावर आग लागल्यानंतर त्या झाडावर थांबत नाही, त्याप्रमाणे विकार सर्वचे सर्व या सत्पुरुषाच्या या वैराग्य संपन्न व्यक्तीच्या अंतकरणातून निघून जातात. आणि मग वासना रहित झालेल्या अंतकरणामध्ये भगवत भक्तीविषयीचं निर्माण, भगवंताविषयीची निर्माण झालेली प्रीत, भगवंताविषयीची निर्माण झालेली भक्ती आणि त्या भक्तीतून त्यांचं झालेलं भगवंताचं गुणानुवाद, श्रवण कीर्तन अनुवाद आणि त्याच्यातून त्याचं ते भजन घडतं. आणि असं भजन ज्याच्याकडनं निर्वासन अंतकरणातून, ज्याचं विकल्प शून्य अंतकरणातून, निर्वासन अंतकरणातून प्रेमयुक्त भजन ज्याच्याकडनं घडतं, तो ब्रह्मज्ञानाचा सर्व मोक्षमध्ये चिद्रत्न प्राप्त करण्याचा अधिकारी होतो. आणि असा अधिकारी ब्रह्मदेव झालेला पाहून ब्रह्मदेवाला भगवान पूर्ण ज्ञान सांगणार आहेत. फक्त नाथ महाराज म्हणतात आता त्याचं अवसान ऐका. श्री गुरूंना नमन करून नाथ महाराज पुढे सांगतात, काल आपण त्याचा विचार केला. यदंग्री कमलद्वम द्वंद्वम द्वंद्व पाप निवारकम तारकम भव सिंधूच श्री गुरूं प्रणाम्यहम. श्री गुरूंना आम्ही प्रणाम करतो. नाथ महाराज म्हणतात मी श्री गुरूंना नमस्कार करतो. का तर यदंग्री कमलद्वयम, ज्यांचे पादकमल चरणकमल अतिशय कोमल आहेत आणि जे द्वंद्व आणि ताप निवारण करणारे असताना या भवसागरातून तारून नेणारे त्यांचे चरण आहेत. अशा भवसिंधू तारक ताप द्वंद्व निवारक चरणांना, श्री गुरूंच्या चरणांना आम्ही श्रद्धापूर्वक नमन करतो. असं म्हणून असे नमन करून भगवंताच्या मुखातील श्लोकांना आता नाथ महाराज सांगतात, शुकाचार्य सांगतात. श्री भगवान वाच ज्ञानं परमं गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगंच गृहान तगदितं मया. अशा प्रकारचा हा भगवंताच्या मुखातील श्लोक आहे. श्री भगवान वाच, लक्ष्मीपती भगवान परमात्मा म्हणतायत. काय म्हणतायत? याचा या श्लोकाचा अन्वयार्थाचा विचार करत असताना असा विचार आहे. ये मे यत परमं गुह्यम विज्ञान समन्वितं सरहस्यं ज्ञानंच तदंगम मया गदितं गृहान. अशा प्रकारचा अन्वय आहे. आता अन्वय आहे, याचा अर्थ आपण पाहूया. मे यत परमं गुह्यम, मे म्हणजे भगवान म्हणतात ब्रह्मदेवा, मे माझं जे परमं गुह्यम अत्यंत गुह्य अशा प्रकारचं विज्ञान समन्वितम सहरस्यम ज्ञानम. म्हणजे विज्ञान म्हणजेच या विज्ञान शब्दाचा अर्थ अनुभवाचं जे ज्ञान, अनुभविक जे ज्ञान आहे, अशा ज्ञानाने समन्वितम युक्त च तद अंगम मया गदितम गृहाम. तर असे जे भक्तियोग ज्ञानाने युक्त आणि भक्तियोगासह तदंगम ज्ञान आणि त्याचे अंग मया माझ्याकडून गदितम गृहान सांगितलेलं जे आहे ते ऐक, गृहान ग्रहण कर. अशा प्रकारचे याचा हे आहे अन्वयाचा अर्थ आहे. अगदी आता याच्यात योग्य वाक्यरचनेत जर विचार करायचा झाला तर भगवान सांगतात की ब्रह्मदेवा, अनुभव भक्ती साधनयुक्त असं अत्यंत गोपनीय गुह्यातलं गुह्य असणारं जे ज्ञान आहे, माझं जे ज्ञान आहे, मी तुला आता सांगतो ते ज्ञान तू ग्रहण कर. अशा प्रकारचा अर्थाचा हा श्लोक आहे. नाथ महाराज याच्यावर काय विश्लेषण करतात
याचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे. नाथ महाराज म्हणतात, जो ओंकाराचा तरुवरू स्वानंद सुखाचा सागरू सत्य संकल्प सर्वेश्वरू गोपरात परु स्वमुखे बोले. स्वमुखे बोले, भगवान स्वतः बोलतात. श्री भगवान वाचचं हे भाषांतर आहे. तोच भगवान बोलतात. काय बोलतात? जो ओंकाराचा तरुवरू. कोण बोलतो? जो ओंकाराचा तरुवर आहे. म्हणजे ओंकाराचा विस्तार आणि ओंकाराचं बीज एक परमात्मा. ओंकाराचा विस्तार आणि ओंकाराचं बीज परमात्माच आहे. त्याच्यापासून तो ओंकाराने बीज तो सर्व एकरूप आहे. म्हणून भगवंताला तुकोबरा म्हणतात, बीज आणि फळ हरीचे नाम. बीज आणि फळ हरीचे नाम नाटाचा अभंग आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात बीज आणि फळ. तो परमात्मा बीज स्वरूप आहे आणि फल स्वरूप सुद्धा तो आहे. ओंकाराचे बीज आमुचे ते निज. तुकोबरा म्हणतात जे ओंकाराचं बीज आहे ते आमचं निज असणारं परमात्मा स्वरूप. तो ओंकाराचा तरुवर, ओंकाराचा तरुवर असणारा म्हणजे विस्तार असणारा तो परमात्मा. स्वानंदाचा सागरू सुख, स्वानंद सुखाचा सागरू. स्वानंद स्वतःचा जो आत्मानंद आहे त्या आत्मानंदाचा सागर आहे. परमात्मा कसा आहे? सुखाचा कसा आहे? सागर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर आनंदम इति विजान्यात. उपनिषदानं सांगितलं त्या परमात्म्याला जाणायचं असेल तर कसं? आनंद म्हणून. रसो वै सहा म्हणून उपनिषद सांगतं. म्हणजे आनंद स्वरूप तो परमात्मा आहे. आणि तो आनंद कसा आहे? सागरासारखा. परमात्माचा आनंद अमर्याद, ज्याची मर्यादा करता येत नाही असा स्वानंदाचा, तो सुखाचा, स्वानंद सुखाचा सागर असणारा, सत्य संकल्प असणारा, ज्याचा संकल्प कधीच फोल ठरत नाही. त्याने संकल्प केला की तसं झालंच पाहिजे. तो सर्वेश्वर, सत्य संकल्प असून सर्वेश्वर आहे. सर्वांचा ईश्वर आहे, सर्वांचा मालक आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. एकविस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. सर्व सिद्धीचा दातार, सकळ सिद्धीचा दातार. तुकोबरा म्हणतात सर्व याच्या असणारा तो परमात्मा सर्वेश्वर, सर्वांचा ईश्वर आहे. परम आणि तो परमगुरु, परात्पुरु, तो परात्पर गुरु, सर्वांचा गुरु असणारा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. परमात्मा परात्पराचा सर्वांचा आदिगुरु. आदिमहाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येतो निया. परमात्म्यापासून सर्व संप्रदायांचा उगम झालाय. सर्व ज्ञान शाखा प्रवाहित ज्ञानगंगा जी, भक्तिगंगा, योगगंगा, कर्मगंगा, ज्या काही भगवत प्राप्तीच्या साधनेच्या गंगा असतील त्या सर्व भगवत स्वरूपापासून, भगवंतापासून उगम पावल्या. शेवटी भगवंतामध्येच विलीन होणार आहे. भगवंताच्याच प्राप्तीकरता सर्व याच्यात हे होणार आहे. आणि म्हणून तो परात्पर गुरु, सर्व परमात्मा प्राप्तीचा, मनुष्य जीवन परिपूर्णतेचा जो बोध आहे तो परमात्मा स्वतः सर्वांनी त्याने सांगितलेला असल्यामुळे ज्याच्यापासून तो सर्व जगाचा कोण आहे? गुरु आहे. परात्पर गुरु स्वमुखे बोले. असा जो परमात्मा आहे तो सर्वांचा गुरु असणारा तो परमात्मा आता स्वमुखे स्वतः सांगतोय. जसं गीतेच्या बाबतीमध्ये वर्णन केलं, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसे. स्वमुखे आपण या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृत
स्वतः परमात्म्याच्या मुखातून आलेलं. अर्जुनाला जसं भगवान प्रत्यक्ष सांगतात तसं ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष भगवान स्वमुखातून सांगतात. काय सांगतात? ज्ञान. त्या ज्ञानाची व्याख्या काय, ज्ञान कशाला म्हणावं याचा विचार भगवान स्वतः ब्रह्मदेवाला सांगतात. शास्त्र व्युत्पत्ती व्याख्यान झालिया वेदांत श्रवण त्यावरी उठीजे जानपण त्या नाव ज्ञान शास्त्रोक्त. ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणावं, आणि तेही ज्ञान शास्त्रोक्त पाहिजे, म्हणजे शास्त्राधारित पाहिजे, शास्त्राने त्याला ज्ञान संबोधलेलं पाहिजे. असं शास्त्रोक्त असलेलं ज्ञान कशाला म्हणायचं याचा विचार नाथ महाराज सांगतात. भगवान सांगतात की कशाला म्हणावं ज्ञान. शास्त्र व्युत्पत्ती व्याख्यान म्हणजे शास्त्राची जी व्युत्पत्ती आहे त्या व्युत्पत्तीचं व्याख्यान केलेलं आहे ना. शास्त्र व्युत्पत्ती व्याख्यान जालिया वेद शास्त्र श्रवण म्हणजे शास्त्राच्या ज्या व्युत्पत्त्या, शब्दाच्या ज्या व्युत्पत्त्या सांगितलेल्या आहेत त्या व्युत्पत्त्या आणि त्याचं व्याख्यान म्हणजे त्या समजून घेऊन त्याचं व्याख्यान करणं. त्या व्युत्पत्त्या समजून त्याच्यावर विश्लेषण करणं, विस्तार करणं, व्याख्या. जालिया वेदांत श्रवण संपूर्ण वेदाचं ज्ञान ज्याने श्रवण केलेलं आहे त्यावरी उठीचे जानपण. त्यानंतर त्याने शास्त्राच्या व्युत्पत्त्या जाणल्या, त्या व्युत्पत्त्यांचं व्याख्यान, शास्त्राचे व्याख्यान करतो आणि त्या वेदांताचं सर्वच सर्व संपूर्ण श्रवण करून त्यावर उठी जानपण, त्याच्यानंतरचा जो त्याच्या ठिकाणचा जाणतेपणा आहे, त्याच्या ठिकाणचा जो बोध आहे त्या नाव ज्ञान शास्त्रोक्त. त्याला शास्त्रोक्त ज्ञान म्हणतात. याचा ज्ञान याचा विचार नाथ महाराजांनी भागवतात सुद्धा सांगितला. ज्ञान अज्ञान घेऊनी ज्ञान अज्ञानाते घेऊन गेले तव ज्ञातेपणही बुडाले विज्ञान अंगी घडले परी नवे जडले नवे नमनी. पहिले शास्त्र श्रवणे ज्ञान तदनुभवे होय विज्ञान ऐसा ज्ञान विज्ञान संपन्न निरभिमान तो होय. याचा विचार पुढे आलेला आहे. याच्यात करिता गुरुमुखे श्रवण शास्त्र शुद्ध श्रवण. शास्त्राची ज्ञानाची व्याख्या करिता गुरुमुखे शास्त्र शुद्ध श्रवण जेणे जाहले ज्ञान त्याचा अनुभव तेची विज्ञान ऐकलक्षण त्याचेही. गुरुमुख्यातून श्रीगुरूंच्या मुखातून ज्याचं शास्त्राचं श्रवण तेही शुद्ध श्रवण झालेलं आहे. नाहीतर आपण ऐकतो काही आणि म्हणतो काही, सांगतो काहीच. का हो असं म्हणतात? आमचे महाराज असेच म्हणत होते. अरे ग्रंथात काय आहे, ग्रंथातलं गुरु जरी म्हणते, गुरु चुकीचं म्हणत नव्हते, गुरु बरोबर म्हणत होते, परंतु ऐकत असताना तू चुकीचं म्हणलं, ऐकत असताना चुकीचं ऐकलं. ज्यावेळेस गुरु तुम्हाला सांगत होते त्यावेळेस तुम्ही मन लावून श्रवण केलं नाही, शुद्ध भावानं श्रवण केलं नाही. त्यामुळे त्यांच्यापासून गुरुमुखातून आलेलं ज्ञान तुमच्या जवळचं म्हणजे असं अशुद्ध स्वरूपाचं सापडतं. अशा प्रकारचं म्हणून गुरुमुखे शास्त्र शुद्ध श्रवण तेने झाले ते ज्ञान. जे ज्ञान झालं ते याचा त्या वेदांत श्रवण त्यावरी उठे जे ज्ञानपण त्या नाव शास्त्रोक्त. त्याला शास्त्रोक्त ज्ञान म्हणतात. विषय वासने विन ते वृत्तीसी जे विवेक स्फुरण त्या नाव बोली जे ज्ञान सत्य जान स्वयंभू. ब्रह्मदेवा एक गोष्ट लक्षात ठेव, खरी सातत्याने सत्य लोक ज्ञान तुला काय आहे
तर विषय वासने विन वृत्तीसी जे विवेक स्फुरण, ज्याच्या अंतकरणामध्ये कुठलीच वासना शिल्लक राहिलेली नाही, वासना संपूर्ण खुंटून गेलेली आहे, खुंटीत झालेली आहे आणि निर्वासन अंतकरण झालेलं आहे, विषयाची अपेक्षाच नाही. ज्ञानोबराय जसं म्हणतात त्या पुरुषाचं वर्णन करतात, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, अशी अवस्था ज्याची झालेली आहे. विषय वासनाच त्याच्या अंतकरणामध्ये अपेक्षाच नाही, विषयाचं सेवन करावं अशी इच्छाच नाही. विटले हे चित्त प्रपंचापासोनी व मन ते मनी बैसले से. विषयीचं चित्त ज्याचं अंतकरण विटलेलं आहे, तैसी संसाराया समजता, जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. असं वैराग्य त्याच्या मागे लागलेलं आहे. विषयाचं विषय नश्वर, पण विषयाचं दुःख स्वरूप हे त्याचं लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्या विषयाची वासनाच अंतकरणामध्ये नाही, विषय सेवावं हे त्याला अपेक्षा अंतकरणात नाही असं. आणि वृत्तीमध्ये जो विवेक जागृत झालेला आहे, तो विवेक, त्या विवेकाचं सतत सातत्यानं स्फुरण राहणे, तो विवेक जागृत राहणे, यालाच नाथ महाराज म्हणतात, त्या नाव बोलीचे ज्ञान सत्य जाण स्वयंभू ब्रह्मदेवा. हे सत्य जाण हे खरं ज्ञान आहे, जे विवेक स्फुरण सतत राहतं अंतकरणात, विषय वासना नाही अशा अंतकरणाचे जे ज्ञान, ते ज्ञान म्हणजे सत्य ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे. चिद्रूपे वृत्तीचे स्फुरण, जे जाणिवे नाकळे ज्ञान, तेची स्वय होई जे आपण, या नाव विज्ञान विधातया. आता ज्ञान झालं, विज्ञान कशाला म्हणावं? ज्ञान म्हणजे जे आहे ते आपल्याला कळालं, म्हणजे गुरुमुखे कळालं म्हणजे आता मी अगोदर ओव्या म्हणून गेलो त्या दोन, ज्ञान अज्ञाने येऊन गेले, म्हणजे आपल्या ठिकाणचं जे अज्ञान होतं ते अज्ञान गेलं आणि सर्व गोष्टीचं ज्ञान समज उमज उरला. ते ज्ञान तव ज्ञातेपणही बुडाले, ते ज्ञातेपण सुद्धा बुडून गेलं. विज्ञान अंगी घडले परी नवे जडले घडले ते नाही म्हणे, नवीन काहीच नाही, म्हणजे त्याचा स्फुरण त्याच्या अंतकरणामध्ये कशाचंच राहणार नाही. अशा प्रकारचं स्फुरण, त्याच्या उचित वृत्तीचं स्फुरण, ते जाणवे नाकळे ज्ञान, त्याची स्वय होई जे आपण, त्या ज्ञान विज्ञान विधातया. म्हणजे जे वृत्तीचं ते ज्ञान झालं, ते ज्ञान सुद्धा त्याला स्मरून राहिलं नाही. हरिपाठात ज्ञानोबराय संत संगतीचा सद्गुरूंचा हे सांगतात, साधुबोध झाला नुरोनिया ठेला, म्हणजे तो शिल्लकच राहिला नाही, बोध झाला, हे मी ब्रह्म आहे हे सुद्धा त्याला स्मरण राहिलं नाही. त्याचाही विस्तार विचार पुढे नाथ महाराज सांगणारच आहे. म्हणजे विज्ञान कशाला, अगदी सोपं आहे. विज्ञान कशाला म्हणावं, करिता गुरुमुखी शास्त्र सवन जे झाले ते ज्ञान, याला ज्ञान म्हटलं. आता त्याचा अनुभव तेच विज्ञान, जे गुरुमुखातून आपल्याला ज्ञान झालं, त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार होणं, त्याचा अनुभव करून घेणं, याला विज्ञान असं म्हणतात. ते विज्ञानाचं काय लक्षण आहे, ते विज्ञान म्हणजे काय, तो अनुभव म्हणजे कसा, त्याचीही गोष्ट सांगतात. अगदी सोप्या भाषेत जर बोलायचं झालं ना, तर आपल्या नेहमीचा, आता आपण स्वयंपाक केला, आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक केल्यानंतर जो जाता तो स्वयंपाक तयार झाला, पण स्वयंपाक केल्यानंतर तो स्वयंपाक कडू झाला, तो स्वयंपाक खारट झाला, तो स्वयंपाक तिखट झाला, याचं ज्ञान आहे का? नाही. स्वयंपाक तयार झाला, स्वयंपाक झाला याचं ज्ञान आहे, परंतु तो खारट झाला का तिखट झाला, कडू झाला का तुरट झाला, याचं ज्ञान अजून झालेलं नाही. स्वयंपाक झाला हे ज्ञान आहे, परंतु त्याला अजून चाखूनच पाहिलं नाही. स्वयंपाक कधी, का भाजी कशी झाली,
आबांनी विचारलं, अरे वा भाजी कशी झाली? भाजी केली पण अजून खाऊनच पाहिली नाही, कळेल का कशी आहे? म्हणजे भाजी झाली हे ज्ञान आहे, तर ती दशा अजून आपण खाऊन पाहिली नाही, ती दशा सज्ञान, ते म्हणजे ज्ञान आहे. आणि ती ज्ञान पुन्हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि भाजी स्वयंपाक चाखून पाहिला, जेवण केलं आणि आता विचारलं का हो भाजी कशी आहे? भाजी सुंदर झाली, 2 दाणे मिठाचे कमी झाले किंवा 2 दाणे मिठाचे जास्त झाले, 2 मिरच्या जास्त पडल्यामुळे तिखट झाली, असं सांगता येतं. आता स्वयंपाक झालेला आहे हे ज्ञान आहे, पण खाल्ल्यानंतर ती भाजी तिखट झाली, ती भाजी फिकी झाली किंवा तंतोतंत झाली, हे कळणे म्हणजे विज्ञान आहे. आलं लक्षात? याला विज्ञान म्हणतात. अगदी सोपा आहे. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला, हाच दृष्टांत दिला. नाथ महाराजांची ओवी आहे का, स्वयंपाक केला जाण, स्वयंपाक केला जाण, ते न जाणे कटू मधुर लवण, जाण चाखिल्या नाही आपण, ते दशा सज्ञान ज्ञान म्हणते. त्या दशेला सज्ञान लोक ज्ञान म्हणतात. आणि जे दशा ते केलिया रसाचे रस स्वादन, स्वये गोडी सेवी आपण, ऐसी दशा ते विज्ञान, उद्धवा जाण निश्चिती. त्याचं सेवन केल्यानंतर जे त्याला अनुभव येतो, ते गोडी सेवन केली अशी जी दशा असते त्याला काय म्हणतात? विज्ञान म्हणतात. आता भौतिक विज्ञानाची जी व्याख्या आहे विज्ञानशास्त्रातली, ती विज्ञानाची, त्याचा विचार थोडा वेगळा. कारण तत्वशास्त्र संकेत परिभाषा, त्या शास्त्राचे त्या शब्दाच्या त्या परिभाषा वेगळ्या भिन्न भिन्न असतात. म्हणून त्याचा विचार तो आता सध्या तूर्त बाजूला ठेवा. इथं विज्ञान शब्दाचा अर्थ आहे अनुभव. विज्ञान शब्दाचा काय अर्थ आहे? अनुभव आहे. जीव परमात्मा जीव परमात्मा दोन्ही एक, ऐसे झाले ते ज्ञान देख, ऐक्य भोगणे परमात्म सुख, विज्ञान सम्यक या नाव. जीव आणि परमात्मा एकरूप होणे हे ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे. असं जे याचं आहे. परंतु त्या परमात्म्याचं सुख उपभोगणे, त्याचं सुख उपभोगणे याला म्हणतात विज्ञान. अनुभव घेणं सम्यक याला विज्ञान म्हणतात. तेव्हा जेथे देखे काही, ते मी वाचून ज्ञान नाही, मग अनन्य भावे ते ठाई, भजे पाही भावार्थे. अशा प्रकारे तो जिथं जिथं तो परमात्मा दिसेल त्याचं भजन करणे, याचा विचारही पुढे नाथ महाराज सांगतात की याला चिद्रूप वृत्तीचे स्फुरण, ते जाणिवे नाकळे ज्ञान, त्याची स्वय होईजे आपण, यज्ञा व विज्ञान विधातया. त्याची स्वय आपण होईजे म्हणजे त्याचा अनुभव आपण घेणे, याला विज्ञान म्हणतात. जळी मिनलिया लवन, सर्वांगे विरे संपूर्ण, जळाचे हारपेक्षार्पण, या परिविज्ञान वस्तुत्वाचे. वस्तुस्वरूप परमात्म्याचं ज्ञान कशाप्रमाणे असते, विज्ञान स्वरूप कसं आहे तर जळी मिनलिया लवण, सर्वांगे विरे संपूर्ण. पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर कसं होतं, पाण्यासारखं होऊन जातं आणि पाण्याचं ते मिठाचा खारेपणा पाण्याला जातो. त्याप्रमाणे ते सत्य या परिविज्ञान वस्तुत्वाचे, याप्रमाणे वस्तुनाम परमात्म्याचं विज्ञान अनुभव आहे. देहीचे जावणी अहंपण, ब्रह्मास्मी स्फुरे स्फुरण, ते स्फुरते हि विरे संपूर्ण, त्या नाव विज्ञान पूर्णत्वाचे. ब्रह्मास्मी स्फुरे स्फुरण, देहीचे जाऊनी अहंपण. सुरुवातीला अज्ञानी माणसाकडं अज्ञान अवस्थेमध्ये मी देह आहे ही भावना असते. देह तादात्म्य ज्याला म्हटलं जातं, मी देह आहे ही भावना जाते. ते देहाचं अहंपण मी देह आहे ही भावना गेली. ब्रह्मा अस्मी स्फुरे स्फुरण,
जे मग त्याच्यानंतर मी ब्रह्म आहे अशी स्फुरण होतं, मी देव आहे अशी असे माणसाचं स्मरण होतं, स्फुरण होतं. पण ते स्फुरणही विरे संपूर्ण, मी ब्रह्म आहे तेही संपूर्ण संपून जातं, त्याला विज्ञान म्हणतात. म्हणजे मी देव आहे हेच नाही, म्हणजे त्याला काहीच करत नाही. जसं म्हणतात, काहीच मी नोहे कोणी देशीचा, मी काहीच नाही आणि कोण्या देशाचा नाही. मी कोण आहे तर त्याचं सुद्धा स्मरण त्याला राहत नाही. अशा प्रकारची अनुभूती निर्माण होणं संपूर्ण त्याला म्हणतात विज्ञान. पूर्णत्वाचं विज्ञानाचं नाव आहे. हे पावावया पूर्ण प्राप्ती. आता ही विज्ञान अवस्था कशाला, म्हणजे भगवत साक्षात्कार, भगवत स्वरूपाचा अनुभव कशा प्रकारे प्राप्त होईल, त्याच्यासाठी काही साधन भगवान सांगतात की त्याच्यासाठी साधन सांगतो, ऐक. ते पावावया पूर्ण प्राप्ती भावे करावी भगवत भक्ती, ते भक्तीची निज स्थिती ऐक तुझ प्रती सांगेन. भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा, ते पूर्ण विज्ञान अवस्था, तो अनुभव प्राप्त होण्याकरता, एक पूर्ण अवस्था प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल, त्याची साधना आहे. भावे करावी भगवत भक्ती, भावे गावी गीत, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. तुकोबरांता तुझ वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. याच्यासाठी तुला सुलभ उपाय काय आहे, तर भगवंताची काय आहे, भक्ती आहे. त्याला म्हणजे भगवंताच्या भक्तीनेच आपल्याला ते पूर्ण विज्ञान म्हणजे अनुभव परमात्मा स्वरूपाचा येतो. भगवत भक्ती, भावे भगवत भक्ती करावी. आता ही भगवत भक्ती तरी कशी करावी, या भक्तीचं तरी स्वरूप काय आहे, म्हणजे असा प्रश्न ब्रह्मदेवा कदाचित तुझ्या मनात असे येईल, तर त्याची सुद्धा चिंता करू नको. अजून चातुर्मास आहे, अजून 2 महिने बाकी आहे. चिंता करू नको. चातुर्मासानंतर शिल्लक राहिला ग्रंथ तरी पाहू. मी तुला भक्ती म्हणजे काय, तुझ्या मनात प्रश्न निर्माण होतो ना, भक्ती कशी करायची, त्या भक्तीचं स्वरूप काय आहे, तर त्या भक्तीचं स्वरूप सुद्धा भगवान म्हणतात की मी तुला सांगतो. त्या भक्तीचं स्वरूप काय आहे, तर भगवत भाव सर्वाभूती, या नाव मुख्य माझी भक्ती, हेची भजन जासी अनहंकृती, विज्ञान प्राप्ती त्यासी. ब्रह्मदेवा, तो अनुभव कोणाला प्राप्त होतो, माझी भक्ती तुला सांगतो. भगवत भाव सर्वभूती, या नाव मुख्य माझी भक्ती. सर्वाच ठिकाणी प्रत्येक भूता प्राणी मात्रामध्ये मीच आहे अशी भावना होणे, या नाव भक्ती आहे. तुम्ही सांगा, आपली भावना आहे काय, आपली साध्यात्मक भक्ती, हा भाव निर्माण व्हावा एवढ्या करता ही साधनात्मक भक्ती आहे. हरिपाठ घेणं, काकळा घेणं, कीर्तन करणं, प्रवचन कीर्तन कथा श्रवण करणं, ही वाऱ्या करणं, तीर्थयात्रा करणं, ही साधनात्मक भक्ती आहे. कशासाठी, सर्वत्र परमात्म दर्शन व्हावं. खऱ्या भक्तीचं स्वरूप ते आहे. ज्ञानोबा सांगतात, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, जे जे दिसे भूत तिथे मानी जे भगवंत. हा भगवत भावनी, तिथे मानी जे भगवंत, हा भक्ती भाव निश्चित, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. भगवान सांगतात की अर्जुना, हा माझा भक्तियोग आहे. जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत, जे दिसेल ते भगवंत म्हणा. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. ज्या अशी ही पूर्ण अवस्था प्राप्त होते, जे दिसेल ती परमात्मा, जे दिसेल ते परमात्मा. ते काही असो, कशातही असो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अगम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची
सर्वत्र परमात्मा दर्शन करणे हा भक्तिभाव आहे. हे खरं भक्तीचं काय आहे? भक्त ही खरी भक्ती आहे. ती भक्तीची प्राप्ती, तशा प्रकारचा भाव निर्माण होणं. म्हणून तुकोबाराय सुद्धा साधना सांगतात, जनिवनी अवगा देव, जनिवनी अवगा देव, वासनेचा पुसावा ठाव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव, मग ओळगा तो वासुदेव. ऐसा मनी वसु द्यावा भाव गा, ऐसा मनी वसु द्यावा भाव गा, जनिवनी अवगा देव, जनिवनी अवगा देव. जळी स्थळी काष्टी पासानी जनवनामध्ये सर्वत्र परमात्म्याचं दर्शन, सर्वांना परमात्मा समजणे हे भक्तीचं स्वरूप आहे. भगवत भाव सर्वभूती हाची या नाव मुख्य भक्ती, याला खरी भक्ती म्हणतात. आणि हा भाव निर्माण होण्यासाठी एका जन्मातच प्राप्त होईल असं म्हणतात, असं होणं शक्य नाही, कठीण आहे. याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. परंतु तो भाव निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं, ते खरी भक्ती आहे. म्हणून भगवान म्हणतात असे भक्त खूप दुर्लभ असतात. बहुनाम जन्मनाम म्हणजे ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. सर्वं वासुदेवम इति सर्वं खलविदं ब्रह्म ज्ञानस्ति किंचन. त्या ब्रह्माशिवाय जगतामध्ये दुसरं काहीच उरणे. हरीची या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरिएक. त्याला भाव, त्याच्या भावाला प्रत्येक ठिकाणी जिथं पाहिल तिथं त्याला परमात्मा दर्शन होणे. जिकडे बाहे तिकडे बाही, श्रीहरी वाचोरी दुजे नाही. त्याच्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही, असा भाव निर्माण होणं याला खरी भक्ती म्हणतात. आपली तर परिस्थिती अशी आहे की आपल्याला कोणातच देव दिसत नाही. देवात सुद्धा देव दिसत नाही, मूर्तीत आम्हाला. एखाद्या ठिकाणचं मंदिर, सुंदर मंदिर बांधावू द्या आणि तिथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, भगवंताची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाली का तिथं दर्शनाला आल्यानंतर लोक काय चर्चा करतात? काय चर्चा करतात? लोक काय म्हणतात? किती सुंदर मूर्ती आहे हो. काय म्हणतात? मूर्ती सुंदर आहे. मूर्ती म्हणतात. अरे बाबा, आता तो देव आहे, म्हणजे देव स्वरूप आता प्राणप्रतिष्ठापना झाली नाही. देवाचं स्वरूप किती सुंदर आहे. परंतु एखादा साधक, वा वा वा, आज भगवंताचं स्वरूप किती सुंदर दिसतं, आज आईसाहेब किती सुंदर सजवल्या, किती सुंदर दिसत आहेत, असा भगवत भावाचा त्यांचं याला प्रत्येकामध्ये परमात्म्याचं दर्शन. आपल्याला काय, आपले याचं कारण आहे आपल्या अंतकरणातल्या वासनाच अजून खुंटलेला नाही. आपलं जाऊ द्या, कुठं आपले हे करतात. भगवंताने सांगितलं त्याचा विचार, स भगवत भाव सर्वभूती मुख्य भक्ती या नाव, त्याला सर्व भगवत भाव याला म्हणतात. अशी भक्ती आणि हेची भजन अनहंकृती विज्ञान प्राप्ती तैत्यासी. त्याला तो अनुभव येतो. हा अनुभव कोणाला येतो? हे भजन करत असताना सर्वत्र परमात्मा आहे अशा प्रकारची भावना करत असताना, असा भाव करत असताना, श्रद्धा ठेवत असताना अनहंकृती निरहंकार अवस्था प्राप्त होणे, अभिमान रहित होणे. आणि असं भजन करतो सर्वांमध्ये परमात्मा पाहत असताना. नाहीतर काय होते, भावना होते, नाही होत नाही अशी नाही. काहींची भावना होती, इथपर्यंत येतात ते, ज्याला त्याला देव समजतात, परंतु त्याला नमस्कार करतात. परंतु शेवटी त्यांना सुद्धा त्या नमस्काराचा काय होतो? अभिमान होतो. आणि अभिमान झाल्यामुळे त्याला तो अनुभव, परमात्म्याचा अनुभव येत नाही. त्याला अनुभव येण्यासाठी अनहंकृती म्हणजे त्याला अहंकार सोडावा लागतो. म्हणून तो अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला म्हणजे देव स्वरूपता त्याला प्राप्त होते. आणि म्हणून अशा प्रकारची विज्ञान प्राप्ती तैत्यासी, त्याला अनुभव प्राप्ती होते भगवंताची.
हे भक्ती करी जो निजांगे, तो विज्ञान त्याच्या पाया लागे. जे भक्ती उपजे जेने योगे, ते भक्तीची अंगे हरी, भक्तीची अंगे हरी सांगे. भगवान सांगतात की हे भक्ती करी जो निज अंगे, जो स्वतः अशा प्रकारची भक्ती जाणतो, जो भक्ती करतो. म्हणजे कसा, सर्वत्र परमात्मा आहे. मी मगाशी म्हणून गेलो, जे जे दृष्टी दिसे तेथे हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठ कैलासी. ते त्या तो परमात्मा सर्वत्र त्याला दिसायला लागतो, त्याच्याशिवाय त्याला काहीच दिसत नाही. हरीच्या दासा हरिदाई दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. अशा प्रकारचा तो भाव धरून त्याला जिकडे तिकडे परमात्म्याचं दर्शन करतो. अशी भक्ती जो सतत करत राहतो, विज्ञान त्याच्या पाया लागे, त्याला तो अनुभव येतो. हाच म्हणून संतांचं वर्णन, ज्यांना तो अनुभव आलेला आहे ना, त्यांचं वर्णन असंच केलं संत वाङ्मया शास्त्रामध्ये. काय वर्णन केलं? हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणजे सर्वस्थ परमात्मा आहे. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. प्रतिती म्हणजेच अनुभव, तोच अनुभव म्हणजेच विज्ञान. तीच विज्ञान, तो अनुभव त्याच्या जीवनामध्ये येतो. म्हणजे कोणाला? जो सर्वत्र ऐसा हे समस्त श्री वासुदेव, म्हणजे सर्वत्र वासुदेव परमात्मा आहे असं ज्याची भावना झालेली आहे, आणि तो भाव तो सतत जागृत ठेवतो, त्यालाच ती भक्ती घडते. म्हणून त्याला तो अनुभव प्राप्त होतो. माझ्या समोर ओवी आहे, पण तो ओवी लक्षात नाही राहिली. आता जाऊ द्या. तर तो परमात्म्याची अनुभूती त्याला आल्यानंतर तोच विज्ञान रूप विज्ञान त्याच्या पाया लागतं. म्हणजे अनुभव त्याच्याजवळ येतो, धावून ते अनुभव येतो. आणि ती भक्ती आता असा अनुभव आणण्याला, अशा भगवत भक्ताचं वर्णन मी मगाशी एक शब्द बोलून गेलो, बोलता बोलता थोडं विस्मरण झालं होतं. तर तो अनुभव ज्यांना ज्यांना आला त्यांचं वर्णन संतांनी केलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, ऐसा ज्यांचा अनुभव किंवा ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे परमात्मा सत्य रूपाने आहे. विश्वामध्ये तो परमात्मा सत्य रूपाने भरून उरलेला आहे. अशा व्युत्पत्तीने याचा अन्वय जसा केला तसा याचा आपल्याला अर्थ करता येईल. तूर्त फक्त एवढाच की विश्व सत्य परमात्मा स्वरूप भावाने त्यांना दिसतं, असा त्याचा अनुभव आहे. निडोबाराय सांगतात, ऐसा ज्या हाची अनुभव जयाचा भगवत भाव. आता भगवत भाव सर्वभूती, ऐसा हाची अनुभव जयाचा सकळा ठाई भगवत भाव. सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव तयाचा. त्याला अनुभव येतो सर्वामध्ये परमात्मा आहे असा त्याचा भाव असतो. आता हा भाव निर्माण होण्याकरता ते भक्ती उपजे जेने योगे, ते भक्तीची अंगे हरी सांगे. आता हा अनुभव कसा येईल, म्हणजे कुठून गोष्ट सुरू झाली कुठपर्यंत येते, साध्य साधनाचा विचार एकंदरीत भगवान सांगतायत. मुख्य जे साध्य आहे त्या साध्याला प्राप्त करण्याचं जे साधन, त्या साध्याचं साधन, त्या साधनाचं साधन, त्या साधनाचं साधन, त्या साधनाचं साधन, असा उतरता क्रम भगवान सांगताय. ते आता ती भक्ती जी आहे, अशी अनुभव विज्ञान प्राप्त करून देणारी, भगवंताचा अनुभव प्राप्त करून देणारी जी भक्ती आहे, त्या भक्ती कशानं निर्माण होईल, ते कशी काय कळेल, तर त्या भक्तीचं अंग, त्या भक्तीचं स्वरूप भगवान परमात्मा सांगतात. माझे नाम माझे स्मरण, माझी कथा माझे कीर्तन, माझ्या चरित्राचे पठन, गुणवर्णन नित्य माझे. आता ती भक्ती आता आलं आपल्याकडे यायला लागलं, थोडं थोडं आपल्याकडे आलं. आता आपलं जे चालू आहे
ते सांगतायत. आपली जी साधनात्मक भक्ती आहे म्हणजे साध्यात्मक भक्तीची साधनात्मक भक्ती जे आपण हल्ली करतोय ते सांगतात. माझे नाम, माझे स्मरण, माझी कथा, माझे कीर्तन. भगवान म्हणतात की माझं स्मरण करा, माझं नामस्मरण करा. म्हणून तुकोबराय संतांनी आपल्याला जास्तीत जास्त सामान्य लोकांकरता साधना सांगितली की भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. संतांनी दिंडोरा पिटवला आणि लोकांना सांगितलं की बाबा भगवंताचा घोष करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा. तुकोबाराय म्हणतात की आम्ही इथं आल्यानंतर काय केलं असेल तर पिटू भक्तीचा डांगोरा, कळीकाळा सीतरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. भगवंताचं नामस्मरण करा. नामाने आपल्याला तो अनुभव येतो, नामाने आपल्याला भगवत स्वरूप मीच आहे अशी अनुभूती येते. तुकोबाराय तर ठामपणे सांगतात, नामाची आवडी तोची जाना देव, न धरी संदेह काही म्हणे. जो नामस्मरण प्रेमयुक्त अंतकरणानं करतो ना, प्रेमयुक्त होऊन भगवंताचं नामस्मरण करतो तो देवच आहे. त्याला देव म्हणून असा स्वतः सर्वत्र परमात्म्याची प्रतीती अनुभव येतो. भगवंताचं स्मरण करणे, भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंताची कथा करणे, भगवंताचे कथा करणे हे आणि भगवंताची कीर्तन करणे, कथा करणे, कीर्तन करणे, भगवंताच्या चरित्राचं पठन करणे, चरित्राच्या त्याचं भगवंताचे ज्या अनेक चरित्र आहे त्या चरित्राचा विचार करणे, त्याचा पाठपाठांतर करणे. गुण परमात्म्याचे जे 8 गुण आहे, ऐका यशस्वी काय तोंडात षडगुण ऐश्वर्य संपन्न एका भगवंताचे लक्षण हे म्हणजे ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे ज्ञान हे 6 गुणवर्य वसती जेथं 6 गुण परमात्म्याच्या ठिकाणी त्या गुणांचं वर्णन करणे नित्य आणि तेही करत असताना कसं सतत करणे. म्हणून तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अशा प्रकारचं सतत भगवंताचं नामस्मरण करणे, कथा करणे, कीर्तन करणे. करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी. कलियुगात कीर्तनाने परमात्म्याची भेट होते, कथेनं परमात्म्याचं दर्शन होते. परमात्म्या कथेमध्ये तेथे असे देव उभा, जिथं भक्त असतात, जिथं कथा करतात तिथं त्या ग्रंथ कथामध्ये परमात्मा असतो. काय आहे, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची. ते देव मागे पुढे तिथं असतो, हरिदासांची सेवा करतो. जिथं हरिकथा असते तिथं कथे उभे हरिजन त्या कथेमध्ये असतो आणि तिथं परमात्मा कथेमध्ये मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. नारदांना सांगतात की नारदा मी जिथं असतो माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जिथं भक्त गातात, जिथं भजन चालतं तिथं परमात्मा असतो. म्हणून परमात्म्याचं चिंतन, तिथं परमात्म्याचा अनुभव येतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं याचा आपण नेहमीच विचार करतो. मला आपल्याला पुढे जायचं आहे. माझा जप माझे ध्यान, माझी पूजा माझे स्तवन, नित्य करिता माझे चिंतन, विषय ध्यान विसरले. सतत भगवंताचा जप करावा, माळ घ्यावी आणि भगवंताच्या रामकृष्ण हरी श्रीराम जय जय राम, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. भगवंताचं जे नाव आपल्याला आवडेल त्या नावाचा सतत माळ घेऊन जप करत राहणे, सतत भगवंताच्या रूपाचं ध्यान करणे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून असे डोळे मिटावे. आसनावर बसावं, हातपाय स्वच्छ धुवावे आणि हातपाय धुवून स्वच्छ आसनावर बसून डोळे मिटावे आणि डोळे मिटून परमात्म्याचं ध्यान करावं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. तुळसी हार गळा कास पितांबर
आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणे विराजित तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया. असं परमात्म्याचं रूप पंढरपूरला गेल्यानंतर विटेवर जे रूप आपण पाहिलं त्या रूपाचा आपण आपल्या मनामध्ये ध्यान जणू आपल्या ध्यान आपल्या दृष्टीसमोर तो परमात्माच उभा आहे हे तुकोबरायांनी वर्णन केलं. त्या परमात्म्याच्या सर्व वर्णन तो परमात्मा आपल्या समोर प्रत्यक्ष आपल्याला दिसतोय, तो परमात्मा आपल्याशी बोलतोय अशी भावना, असं त्या परमात्म्याचं ध्यान करणे आणि माझी पूजा माझे स्तवन परमात्म्याच्या वेगवेगळ्या संस्कृत व प्राकृत स्तोत्रातून परमात्म्याचं स्तवन करावं, स्तुती करावी, परमात्म्याचं ची पूजा करावी, रोज नित्यनेमाने पूजन करावं आणि असे नित्य करिता माझे चिंतन सतत परमात्म्याचं चिंतन चित्ताने करावं. बरोबर. मग असं केलं की आपोआप विषयाचं ध्यान राहत नाही. विषयाचे ध्यान विसरले ते ध्यान विसरून जातात आणि मग ते ध्यान विसरल्यानंतर भक्ताचे विषय सेवन तेही करीती मद अर्पण या नाव भक्तीची अंगे जाण स्वये नारायण विधीसी सांगे. अशा प्रकारे भक्ताचं जे अशी जो सतत भगवंताच्या नामचिंतनामध्ये गुणानुवादामध्ये कथा कीर्तनामध्ये अटकलेला आहे, पूजेमध्ये ध्यानामध्ये ज्याचं चित्त अटकलेलं आहे त्याच्या चित्ता तो इंद्रियाच्या माध्यमातून विषयाचं सेवन करत असला तरी ते विषयाचं सेवन करत असताना ते विषय सेवन परमात्म्याला समर्पण करतो. जसं भगवंताने आज्ञा केली गीतेत यत् करोषि यजस्नासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान म्हणतात की ते सर्व जे जे काही करणार आहे, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. जे काही सेवा आपण करतो आहोत ती सर्वीची सेवा परमात्म्याला समर्पित करणे. भक्त आपलं सर्वस्व परमात्म्याला समर्पण करतात आणि खरी भक्ती साधनात्मक भक्ती याला म्हणतात. तुकोबर म्हणतात सर्वस्वासी मुकावे, भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. परमात्म्याला सर्व समर्पण करणे. ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनारुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीनः. जे कर्म घडणार आहे ते सर्व परमात्म्य करणार आहे. करणे का न करणे हे आगवेतेची जाणे. विश्व चढत असे जेणे परमात्मेने अशी भावना अंतकरणामध्ये धारण करणं. विषयाचं सेवन ते सुद्धा परमात्म्यालाच समर्पण करणे. मदर्पण म्हणजे परमात्म्याला समर्पण करणे. या नाव भक्तीचे अंगे जाण स्वये नारायण विधीसी सांगी. म्हणजे असं भक्तीचं अंग साधनात्मक भक्तीचं अंग, स्थूल भक्तीचं अंग स्वरूप भगवान ब्रह्मदेवाला सांगतात. आता याच्या पुढे अजून ज्ञान विज्ञान उत्तम भक्ती सांग सांगेन तुझ प्रती कृपेने संतुष्टला कृपा मूर्ती धन्य प्रजापती निज भाग्ये. भगवान म्हणतात की भगवंत ब्रह्मदेवा ज्ञान विज्ञान उत्तम भक्ती सांग सांगेन तुझ प्रती. आता पुन्हा तुला ज्ञान कसं आहे, विज्ञानाचं स्वरूप काय आहे, उत्तम भक्तीचं स्वरूप काय आहे हे यथार्थ आणि पूर्णपणे विस्तारपूर्वक मी तुला सांगेन. कारण कृपेने तुष्टला कृपामूर्ती धन्य प्रजापती निज भाग्ये. नाथ महाराज म्हणतात भगवंताने अतिशय कृपा करून प्रसन्न झालेले आहेत आणि ते कृपामूर्ती असणारा परमात्मा ब्रह्मदेवावर प्रसन्न झाल्यामुळे ब्रह्मदेवाच्या भाग्याचं काय वर्णन करावं. तर जगतामध्ये ब्रह्मदेवासारखा दुसरा कोणीच भाग्यवान नाही. अजून काय भगवान सांगतात, जगाचे गुह्य मी आपण त्या गुह्याचे गुह्य संपूर्ण पूर्ण गोप्याचे गुप्तगण तुझ मी सांगेन स्वयंभू. भगवान म्हणतात की जगाचं जे गुह्यातलं गुह्य जे आहे ते गुह्य मी तुला सांगणार आहे. ते गुह्य मी आहे. सर्व जगातलं गुह्यातलं गुह्य काय आहे, मी आहे आणि ते गुह्य संपूर्ण मी सांगणार आहे. त्या गोप्याचं गुप्त धन जे आहे तेही मी तुला सांगणार. म्हणजे ते प्राप्त कसं करायचं गोप्य धन ते सुद्धा मी तुला सांगणार आहे. ऐसे गोप्याचे जे अतिगोप्य
कोणा नाही सांगितले अद्याप माझे निज ज्ञान निज स्वरूप तुझ मी स्वरूप सांगेन. अजून प्रतिज्ञा भगवान करता अजून सांगतायत. याचा विचार आपण उद्या करू. आजची वेळ आपली संपलेली आहे. भगवान पुन्हा काय काय सांगणार आहेत याचा विचार आपण उद्या करू. आजची झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करू. आणि आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरायांचं आईसाहेबांचं भजन करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाडाव देवाबाई मुक्ताबाई 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की जय. सोमेश्वर भगवान की